ब्रेकनंतर राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी। राज्यातल्या विविध प्रलंबित मुद्द्यांच्या संदर्भात आमदार नाना पटोले आणि आमदार विजय वडेट्टीवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत थोड्याच वेळात बैठक होणार आहे। नाना पटोले आणि वडेट्टीवार थोड्याच वेळात अजित पवारांना भेटणार आहेत। मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होतीये। शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात मराठवाड्यातील आमदार राजू नवघरे, रत्नाकर गुट्टे आणि राहुल पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे मराठवाड्यातले विविध नेते आणि त्यासोबतच नाना पटोले असतील किंवा वडेट्टीवार असतील हे सगळे नेते अजित पवारांच्या भेटीला पोहोचतात। या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपला प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत जोडला गेलाय। निलेश, काय प्रयोजन आहे या बैठकीचं? माधवी, नाना पटोले विजय वडेट्टीवार मंत्रालयात पोहोचले, अजित पवारांच्या दालनामध्ये देखील आहेत। खरं तर राज्यामधले ज्या सध्या प्रलंबित प्रश्न आहेत यासोबतच राज्यभरामध्ये खास करून मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं अतिवृष्टी होते त्या संपूर्ण परिसरामध्ये लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत दिली गेली पाहिजे अशा या महत्त्वाच्या विषयासाठी हे सर्व नेते ते पोहोचलेले आहेत। सोबत मराठवाड्याचे आमदार राजू नवघरे, रत्नाकर गुट्टे आणि राहुल पाटील हे देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। कारण आपण पाहतोय वसमतमध्ये जिथं राजू नवघरे आमदार आहेत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे नुकसान झालेलं आहे। अशाच पद्धतीची परिस्थिती गुट्टे आणि राहुल पाटील यांच्या देखील मतदारसंघातली आहे आणि त्यामुळे आता राज्य सरकार या संदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅबिनेट पूर्वी हे विरोधी पक्षातील आणि सत्ताधारी पक्षातील आमदार आणि नेते त्या ठिकाणी भेटायला आल्यामुळे आता या बैठकीला विशेष महत्त्व आहे। कारण कॅबिनेट बैठकीमध्ये काय निर्णय होतोय का, सरकार या संदर्भामध्ये काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। अर्थात या कॅबिनेट बैठकीकडे आपले लक्ष राहणार आहे। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।